रामकृष्ण हरी माऊली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील जो 13वा अभंग आहे त्या 13व्या अभंगामध्ये आपल्याला काय मार्गदर्शन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे त्याविषयी सविस्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नक्की या अभंगामध्ये काय सांगितलंय बरं ज्ञानेश्वर माऊलींनी? ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला या जीवाच्या सहज स्थितीबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. सहज स्थिती म्हणजे काय, तर या जीवाला समाधी अवस्थेकडे कसं न्यायचं. बरोबर. आता समाधी अवस्था म्हणजे आपल्याला असं वाटेल की आपण कुठेतरी तपश्चर्या करत बसावे, डोळे शांत करत बसावे आणि समाधी घ्यावी, आपल्याला आजूबाजूचं काहीच कळणार नाही आणि आपण मुक्त एकांत एका ठिकाणी ईश्वराच्या सानिध्यात जाऊन बसणं म्हणजेच समाधी अवस्था आहे. तर असं नाहीये. तर समाधी अवस्था म्हणजे सहज स्थिती आहे. ही सहज स्थिती ज्यावेळेस आपल्याला आपल्या या देहाच्या अंगवळणी पडती, त्या देहाच्या अंगवळणी ही सहज स्थिती पडल्यानंतर आपल्याला त्याचे खूप सारे असे फायदे होतात आणि ते सर्व फायदे ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगामध्ये वर्णिले आहेत. बरोबर. तर अधिकचा वेळ न घालवता आपण हा अभंग काय आहे तो अभंग सुरुवातीला बघूयात. समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या जीवनाकडून जर आपल्याला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते कसं, याविषयी सर्व प्रक्रिया ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगात सांगितलेली आहे. तर आपण बघूयात या अभंगातील पहिलं चरण आपल्याला काय सांगतंय. पहिल्या चरणात आपल्याला सांगितलेलं आहे, समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान द्वैत बुद्धी. बरोबर. तर समाधी म्हणजे काय, तर या चित्ताची, या मनाची, या देहात असणाऱ्या आत्म्याची अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये मनुष्य ना पुढचा विचार करतो ना पाठीमागचा विचार करतो. ती सहजरित्या ती गोष्ट या देहाकडून, या शरीराकडून आपल्या हातून होत असते. याला सहज स्थिती म्हटलेलं आहे. त्यालाच समाधी अवस्था असं म्हटलेलं आहे. बरोबर. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण एखादी नवीन गोष्ट कोणतीही शिकत असतो, त्यावेळेस ती गोष्ट शिकताना आपल्याकडून भरपूर चुका होतात. पण या उलट जो शिकवणारा असतो त्याला त्या गोष्टी सहज वाटतात. का असं सहज वाटतात बरं? कारण ती गोष्ट त्याच्या अंगवळणी पडलेली असते. तुम्ही एक साधं उदाहरण घ्या. ज्यावेळेस आपल्याला गाडी शिकायची असते, ती 2 व्हीलर असू द्या, 4 व्हीलर असू द्या, कोणतीही गाडी असू द्या, किंवा कोणतंही नवीन काम तुम्हाला ज्यावेळेस शिकायचं असतं त्यावेळेस त्या कामात थोडी जरी गडबड झाली तरी आपल्याला भीती वाटते. अरे हे कसं, ते कसं, ते कसं, काय होईल याने, मी ब्रेक मारू का, अरे तू बोलू नको रे. समजा गाडी जर शिकवत असेल कोणी नाही आणि एखादा पाठीमागून जर कोणी बोलत असेल, अरे तू बोलू नको, थांब, मला लक्ष केंद्रित करू दे त्या ठिकाणी. का? कारण ती सहज स्थिती आपल्याकडून त्यावेळेस त्या विषयाविषयी निघत नसते. बरोबर. पण ज्यावेळेस आपण त्या गोष्टीचा सराव करतो असा बऱ्याच वेळा सराव केल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये, त्या कामामध्ये ज्यावेळेस आपल्याला सहज स्थिती प्राप्त होती, म्हणजे काय होतं, ते काम आपल्या अंगवळणी पडतं. बरोबर. मग ते अंगवळणी ज्यावेळेस काम आपल्या पडतं त्यावेळेस आपल्याला त्या कामामध्ये समाधी अवस्था, सहज स्थिती अवस्था प्राप्त झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही ती गाडी पूर्णपणे शिकता त्यावेळेस मग तुम्हाला त्रास होतो का? शेजारी बसलेला व्यक्ती जरी तुमच्याशी बोलत असला तरी तुमचं चित्त हलत नाही त्या ठिकाणाहून, किंवा पाठीमागं बसलेला व्यक्ती जरी तुमच्याशी चर्चा करत असला तरी तुमचं चित्त हलत नाही. मोबाईलवर फोन वाजला तरी तुमचं चित्त हलत नाही. तुमचा पाय आपोआप क्लच, ब्रेक या गोष्टींवरती जातो. तुमचा हात आपोआप घेअरकडे जातो. तुम्हाला सांगावं लागतं का की नाही, आता तुमचा गाडीचा वेग कमी झाला आहे, तुम्ही घेअर थोडासा हळू टाका, घेअर कमी करा? नाही सांगावं लागत, कारण ते सहज घडतं मनुष्याच्या हातातून. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये, ज्या गोष्टीमध्ये मनुष्याला सहज स्थिती प्राप्त झालेली आहे, ती सहज स्थिती म्हणजे ती समाधी अवस्था त्या गोष्टीतली ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस ते कर्म आपल्याला करण्यासाठी खूप सोपं होतं. बरोबर. त्यामुळेच ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी या अभंगात काय सांगतात, समाधी हरीची
आता मी जी समाधी तुम्हाला सांगितली ती कशातली सांगितली, तर आपल्या दैनंदिन जीवनातल्या कर्मामधली समाधी सांगितली. पण ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी काय म्हणतात, समाधी कोणाची पाहिजे आपल्याला, तर हरीची समाधी पाहिजे. आता हरी म्हणजे कोण, तर जो आपल्याला या जीवाला या संसारातल्या सर्व कर्मातून तारून नेणारा जो आहे तो हरी. बरोबर. मग त्या हरीची आपल्याला समाधी लागली पाहिजे. म्हणजे काय, तर तो हरी आपल्या अंगवळणी आला पाहिजे. बरोबर. आता तो हरी आपल्या अंगवळणी आला पाहिजे म्हणजे काय, तर या ठिकाणी जीव आणि शिव हे एक समान आहेत, ते कोणी भिन्न नाहीत, अशी अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. बरोबर. त्याला म्हटलेलं आहे की समाधी हरीची, म्हणजे त्या हरीबरोबर माझं आणि तुझं ह्या गोष्टी न राहता आपण दोघं समानच आहोत, अशी अवस्था ज्यावेळेस आपल्याला या देहाला प्राप्त होतीये त्यावेळेस आपल्याला समाधी हरीची या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी लागतो. बरोबर. आता जर आपण याचं कर्माच्या बाबतीत म्हटलं तर कसं आहे, आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हरी म्हणजे तो देव आहे. आता काही लोकांना देवावरती विश्वास नाही, तर त्या व्यक्तींसाठी सांगतो की हरी म्हणजे आपण काय मानलं, मग हरी म्हणजे आपलं कर्म मानलं, की ज्या कर्मामध्ये आपल्याला ते कर्म करण्याला मजा येते त्या कर्माला आपण हरी संबोधलं, किंवा आपण जे आपलं ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाला आपण हरी मानलं. बरोबर. मग तो हरी ज्यावेळेस आपण मानतो त्यावेळेस त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला असंख्य गोष्टी कराव्या लागतात, आणि त्या असंख्य गोष्टी आपण काहीतरी उद्देशाने करत असतो. पण त्याच गोष्टी ज्यावेळेस सहज होतात त्यावेळेस आपल्याला त्या कर्मामध्ये आपल्या त्या ध्येयामध्ये समाधी अवस्था प्राप्त होती. बरोबर. म्हणून जर आपण कोणतंही कर्म करत असू, जोपर्यंत त्या कर्मामध्ये त्या ध्येयामध्ये आपली समाधी अवस्था म्हणजे सहज स्थिती येत नाही, तोपर्यंत आपण अजूनही सराव करण्यात कुठेतरी कमी पडतो असं मनुष्याने समजलं पाहिजे. आणि त्याचा सराव कधीपर्यंत केला पाहिजे, जोपर्यंत ती गोष्ट आपल्या अंगवळणी पडत नाही. मग ती तुम्ही हरीशी संपर्क साधण्याची असू द्यात किंवा तुमचं ध्येय गाठण्यातली गोष्ट असू द्यात, दोन्हीपैकी कोणतीही जरी गोष्ट असली तरी त्या ठिकाणी तुम्हाला ती सहज स्थिती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी समाधी अवस्था प्राप्त झालेली नाही. बरोबर. हे झालं समाधी हरीची. बरोबर. आता ही कधी प्राप्त होईल, आता मी हे तुम्हाला सगळं सांगितलं की सहज स्थिती प्राप्त करणे हे मी तुम्हाला सांगितलं, पण ही सहज स्थिती कधी प्राप्त होईल याचंच मार्गदर्शन ज्ञानेश्वर माऊली पुढच्या या 4 शब्दांमध्ये करतात. बघा, समाधी हरीची कशी, समसुखे विन, म्हणजे सर्व ठिकाणी सुख हे समान आहे असं मानल्याशिवाय न साधेल जाणं. बरोबर. म्हणजे समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाणं. बरोबर. म्हणजे काय, सर्व ठिकाणी सुख हे समान आहे. मग तुम्ही कोणतंही कर्म करा, तुम्हाला आता जे काही करायला आवडतं ते काहीही करा, त्या प्रत्येक ठिकाणी सुख हे समान आहे. तुम्ही हरिचिंतन जरी करत बसलात, हरी नामस्मरण जरी करत बसलात तरी त्या ठिकाणी सुख तेच आहे. तुम्ही तुमचं एखादा उद्देश ठरवला असेल, त्या उद्देशपूर्तीसाठी तुम्ही तुमचा प्रयत्न करत असाल तरी त्या ठिकाणी उद्देशपूर्ती झाल्यानंतरही तुम्हाला सुख तेच आहे. बरोबर. आता याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता सुख म्हणजे काय, तर पैसा, संपत्ती, अडका या गोष्टी म्हणजे सुख नाहीत. बरोबर. या सोयी आपल्या जीवनात सोयी निर्माण करून ठेवण्यासाठी या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो. बरोबर. मग सुख कशात आहे बरं, एखादा खूप श्रीमंत व्यक्ती जरी असला आणि त्याला भूक लागली तर तो काय खाणार आहे, चपाती, भाजी, भाकरी, अन्न यापैकी काहीतरी खाणारच आहे तो. बरोबर की नाही. आणि हे खाऊनच त्याची भूक शांत होणार आहे, त्यावेळेस त्याला सुख मिळणार आहे. आणि तो पार गरीबातला गरीब भिकारी जरी असला तरी सुद्धा त्याला भूक लागणार आहे, आणि ती भूक तो भागवण्यासाठी कुठल्या तरी अन्नावरती तो अवलंबून राहणार आहे. आणि ते अन्न आणि श्रीमंतातलं अन्न यामध्ये खूप काही जमीन आसमानाचा फरक नाही. फक्त भिकाऱ्याला मिळालेलं अन्न शिळं असू शकतं किंवा ते ताजं नसू शकतं, पण श्रीमंताच्या अन्नात आणि गरिबाच्या अन्नामध्ये समानताच आहे. आणि त्या दोघांनी खाल्लेल्या अन्नातून त्यांच्या पोटात लागलेली भूक शांत होते, हे सुख आहे. आपल्या सर्व जणांचं सुख हे समान आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, समाधी हारीची समसुखे विन, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सुख समान आहे असं माना पहिल्यांदा. बरोबर आहे. मग याचा अर्थ तुम्ही श्रीमंतीकडे जाऊ नये का, याचा अर्थ तुम्ही तुमच्या प्रगतीकडे बघू नये का, असा होत नाही. पण तुम्ही काहीतरी असं करा की तुमच्या मनामध्ये एक गोष्ट क्लिअर करा, मी काही केलं तरी मला सुख समान आहे, फक्त त्या समान सुखाकडे जाण्याची वाट माझी वेगळी असू शकते.
आणि त्या वाटेवरती जाता जाता मला अनेक सोयी सुखसुविधा लाभतील, बरोबर. मग त्या सुखसुविधा आणि सुख याच्यामध्ये फरक आहे, हा मनुष्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण एखाद्या गोष्टीमध्ये अपयशी झाल्यानंतर आपण लगेच नैराश्याकडे जातो, पण त्या नैराश्याकडे न जाता आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण अपयशी झालो तरी आपल्याला अन्न खाऊन आजचा दिवस जगायचा आहे, आणि आपण यशस्वी झालो तरी आपल्याला अन्न खाऊनच आजचा दिवस जगायचा आहे, बरोबर आहे. मग अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, आणि अशा अनेक अपयशाच्या पायऱ्या आपल्याला लागल्यानंतरच आपल्याला यश मिळणार आहे. हां, काही जणांना यश लवकर मिळू शकतं, पण जे वारंवार अपयश येऊन येऊन ज्यावेळेस आपल्याला यश मिळतं त्यावेळेस त्या यशाची किंमत त्या मनुष्याला चांगल्या पद्धतीने कळत असते, कारण त्यावेळी त्याला ती सहज स्थिती प्राप्त झालेली असते. आणि ती सहज स्थिती ज्यावेळेस प्राप्त होती त्यावेळेस ती सहज स्थिती लवकरात लवकर दुरावत नाही. का दुरावत नाही? कारण ज्ञानेश्वर माऊली ह्या पुढच्या भागात आपल्याला सांगतात की समाधी हरीची समसुखेवे नाही, इथपर्यंत सांगितलं, न साधेल जाणं द्वैत बुद्धी, बरोबर. द्वैत बुद्धी म्हणजे काय की दोन गोष्टी, कशात तरी दोन गोष्टी आहेत, अशी द्वैत बुद्धी जोपर्यंत आपल्या या देहात आहे, आपल्या या मनात आहे, तोपर्यंत आपल्याला ती सहज स्थिती प्राप्त होणार नाही. म्हणजे मी या मार्गाने गेलो तरच यशस्वी होईल, मी त्या मार्गाने गेलो तरच यशस्वी होईल, मी हे केलं तरच यशस्वी होईल, किंवा मी ते केलं तरच मला सुख मिळेल, असं नाहीये. तुम्ही कोणत्याही रस्त्याने जावा, फक्त त्या रस्त्यावर तुम्ही द्वैत बुद्धी ठेवू नका की मला मिळेल का नाही मिळेल या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका. त्या गोष्टीत न पडता तुम्ही सरळ चालत राहा, चालत राहा, चालत राहा. रोज एक एक पाऊल तुमच्या ध्येयाकडे टाकत राहा, रोज एक एक पाऊल तुमच्या त्या श्री हरीकडे टाकत राहा. असं करत 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 ज्यावेळेस तुम्ही सराव कराल त्यावेळेस एक वेळ अशी येईल की तुम्हाला ती सहज स्थिती प्राप्त झाली असेल, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती न वाटता ते कार्य तुमच्याकडून सहज होईल, बरोबर. किंवा आपल्याला एखाद्याला यश मिळालेलं आपल्याला दिसतं की तो अरे कालपर्यंत काहीच नव्हतं, आज एका दिवसात तो रात्रीत बदलला आणि एवढा मोठा यशस्वी व्यक्ती झाला. एका रात्रीत ह्या गोष्टी होत नाही. ती गोष्ट घडेपर्यंत त्यांनी अतोनात कष्ट, अतोनात प्रयत्न त्या दिवसापर्यंत केलेले असतात की ज्यामुळे त्याला ती सहज स्थिती प्राप्त होती, बरोबर आहे. आता व्यवसायात जर बघायचं म्हटलं तर एखादा नवीन कस्टमर आपल्याकडे येतो, नवीन ग्राहक आपल्याकडे येतो, त्याच्याबरोबर आपल्याला काय बोलायचं आहे, त्याला काय उत्तर द्यायचं आहे, तो काय प्रश्न विचारेल, त्याचं उत्तर आपल्याकडून काय जाईल, या सर्व गोष्टी जोपर्यंत सहजरित्या घडत नाहीत तोपर्यंत समाधी हरीचीही प्राप्त होत नाही, असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला या अभंगाच्या पहिल्या चरणात समजावून सांगतात, बरोबर आहे. आता या अभंगाचं दुसरं चरण काय आहे बरं, तर बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. म्हणजे ही बुद्धी जी आहे या बुद्धीचं वैभव खूप मोठं आहे. जर या बुद्धीला आपण योग्य मार्गाला लावलं तर ती बुद्धी या मनुष्यासाठी खूप चांगलं काम करून ठेवणार आहे. पण आपण काय करतो, या बुद्धीला आपण कोणत्या मार्गाला लावतो तर द्वैत बुद्धी ही वापरतो आपण. म्हणजे असं होऊ शकतं किंवा असं होऊ शकत नाही, अशा दोन गोष्टींची संकल्पना अगोदरच आपण या मनात तयार करतो आणि बुद्धी त्या प्रकारे काम करायला लागते, बरोबर. त्यामुळे बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. कसं, जर आपण एका केशवराजे सखळ सिद्धी जर मानली, म्हणजे बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की त्या ध्येयाकडे, त्या श्रीहरीकडे जर आपण एका सरळ रेषेने जर चालत राहिलो तर आपल्याला 100% ही सहज स्थिती, ही समाधी श्रीहरीची प्राप्त होणार आहे. पण कधी, जर आपण आपल्या बुद्धीला एका केशवराजेकडे संपूर्णपणे समर्पित केलं तरच, बरोबर आहे. या दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय समजून सांगता येते की मनुष्याने कोणत्याही गोष्टीकडे वाटचाल करताना, आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना, या ईश्वर प्राप्तीकडे वाटचाल करताना किंवा कोणत्याही कार्याकडे वाटचाल करताना एकच बुद्धी ठेवली पाहिजे की मला या रस्त्याने जायचंय. यश आणि अपयश या दुसऱ्या गोष्टी आहेत, पण मला या रस्त्याने जायचंय आणि मला या रस्त्याने जायला आवडतंय, एवढी गोष्ट मनामध्ये ठेवून मनुष्याने त्या रस्त्यावरती हळूहळू वाटचाल करत राहणे आवश्यक आहे. आणि ते वाटचाल करत असताना एकच केशव मानायचं आहे. केशव हा एकच आहे, बरोबर आहे. देवांचे विविध प्रकार आपल्या या संस्कृतीमध्ये आहेत, पण सर्व देव हे एकच आहेत. जीव आणि शिव समान आहे. हा जीव आणि ईश्वर भिन्न नाही, किंवा हा जीव आणि तुमचा जीव हा भिन्न नाही. ही गोष्ट ज्यावेळेस आपल्याला कळेल, ही गोष्ट कळाल्यानंतर आपण काय करणार, समजा आपण आपल्या स्वतःला कधी फसवू का, नाही फसवणार. का आपण समोरच्या व्यक्तीला का फसवतोय, कारण आपल्याकडे द्वैत भावना आहे. तो व्यक्ती वेगळा आहे आणि मी वेगळा आहे असं मला वाटतंय म्हणून फसवतोय. पण ज्या क्षणाला आपल्याला ही अनुभूती येते की जीव आणि शिव समान आहे, मी आणि तो व्यक्ती समान आहे, तर मीच मला कसा फसवेल बरं.
बरोबर आहे का नाही? तुम्ही शांत चित्ताने या पृथ्वी तलावर किंवा या भारतामध्ये किंवा कुठेही शांत चित्ताने एक विचार करा तुम्ही की कोण यशस्वी झालाय बरं? जो या जीवाची सेवा करतोय. या जीवाला काय पाहिजे, या जीवाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचा आहे, तो व्यक्ती चिरकाल पर्यंत यशाच्या शिखरावरती टिकलेला दिसतो आपल्याला. बरोबर? असे भरपूर व्यक्ती आहेत की जे यशाच्या शिखरावर पोहोचले आणि लगेच खाली पडले. का खाली पडले? कारण ते यशाच्या शिखरावरती एका केशवराजेच्या पाठीमागे चालले नव्हते किंवा जीवाला काहीतरी मदत करायची आहे या अवस्थेने चालले नव्हते, तर त्या जीवाकडून काहीतरी आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे या गोष्टीकडून ते वाटचाल करत चालले होते. पण यशाच्या शिखरावरती चिरकाल अनंत कालापर्यंत टिकून असणारे व्यक्ती हे हा जीव आणि तो जीव वेगळा नाही. मी त्या जीवाकडनं काहीतरी मोबदला घेणार आहे माझ्यासाठी, तो सहजरित्या मला मिळणार आहे. कधी? जर मी या जीवाकडून त्या जीवाला काहीतरी त्याच्या फायद्याची सेवा दिली तर, किंवा त्याच्या फायद्याची वस्तू दिली तर, त्याच्या फायद्याचं प्रोडक्ट दिलं तर, किंवा त्याच्या फायद्याची काहीतरी गोष्ट त्या जीवाला मी दिली तरच मला माझ्या या जीवाच्या उदरनिर्वाहासाठी, या जीवाच्या प्रगतीसाठी काहीतरी मिळेल. असं अनमोल मार्गदर्शन आपल्याला या दुसऱ्या चरणामधून पाहायला मिळतं. बरोबर आहे का? कारण आपण एका केशवराजे सकळ सिद्धी प्राप्त केलेली आहे. आणि ही सकळ सिद्धी प्राप्त कधी होतीये? ज्यावेळेस हा जीव आणि तो जीव भिन्न नाही, द्वैत भावना संपतीये, त्यावेळेसच या सर्व गोष्टी घडतात. बरोबर आहे. आता याच्या पुढचं चरण ज्ञानेश्वर माऊली काय म्हणता येते? रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. बरोबर, असं का म्हटलेलं आहे? रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. रिद्धी म्हणजे काय? तर आपल्याकडे असणाऱ्या वस्तू ह्या वाढत राहणे याला रिद्धी म्हटलेली आहे. सिद्धी म्हणजे काय? तर एखादी जी अप्राप्त गोष्ट आहे आपल्यासाठी, जी गोष्ट आपल्याच्याने होऊ शकत नाही अशी गोष्ट जी आहे, अशी अप्राप्त क्रिया जी आहे, ती अप्राप्त क्रिया आपल्याला प्राप्त होणे म्हणजे त्याची सहज स्थिती आपल्याला प्राप्त होणे याला सिद्धी म्हटलेलं आहे. बरोबर, रिद्धी झाली, सिद्धी झाली. निधी म्हणजे काय? तर धनाचा संचय. निधी. बरोबर, तर धनाचा संचय एवढा असावा की आपल्या मनामध्ये एखादी संकल्पना तयार झाली तर ते धन कमी पडू नये. बरोबर, तर रिद्धी सिद्धी निधी या तीनही खूप मोठ्या गोष्टी आहेत बघा का. रिद्धी जरी एकाकडे असेल तरी आपण त्याला खूप श्रीमंत, समाधानी, सुखी आहे असं समजतो. सिद्धी जरी एखाद्या व्यक्तीकडे असेल तरी तो खूप सुखी, समाधानी आहे असं आपण मानतो. आणि भरपूर निधी जरी एखाद्याकडे असेल तरी आपण त्याला ऐश्वर्य संपन्न आहे असं मानतो, त्याच्यासारखं सुख कुणाकडे नाही असं म्हणतो. पण ज्ञानेश्वर माऊली काय म्हणता येते? रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. बरोबर आहे, अवघीच उपाधी आहे. तुमच्याकडे कितीही रिद्धी असली, कितीही सिद्धी असली, कितीही निधी असली तर ती उपाधी आहे फक्त. कधीपर्यंत? जोपर्यंत त्या परमानंदामध्ये तुमचं मन नाही. बरोबर, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. मग परमानंदी मन नाही म्हणजे काय? जीव आणि शिव एक आहे ही कल्पना तुम्हाला मान्य झालेली नाही तोपर्यंत हे ऐश्वर्य तुम्हाला सुख आणि समाधान देऊ शकणार नाही. हां, हे ऐश्वर्य तुम्हाला सोयी देऊ शकेल, ऐशो आराम देऊ शकेल, पण सुख आणि समाधान हे ऐश्वर्य तुम्हाला देऊ शकणार नाही. आणि जोपर्यंत खरं सुख आणि समाधान मिळत नाही तोपर्यंत ही रिद्धी असू द्या, सिद्धी असू द्या, निधी असू द्या किंवा कितीही संपत्ती तुमच्याकडे असू द्या, तुम्ही शाश्वत सुखात अजिबात नसणार. तुम्ही समाजाला दिसण्यासाठी तरी खूप ऐश्वर्य संपन्न असाल, पण आतून तुमचं मन तुम्हाला सांगत असेल की माझ्याकडे काहीतरी कमी आहे. जे काहीतरी कमी आहे ते जव त्या परमानंदी मन नाही, हे कमी तुमच्याकडे असणार आहे. बरोबर आहे. म्हणून त्या परमानंदी मन लावायचं असेल तर काय? तर अगोदरच सांगितलेलं आहे, आपला हरी कोण आहे ते आपण निवडा आणि त्या हरीची म्हणजे त्याची आपल्याला सेवा करायची, त्या कार्याची आपल्याला सेवा करायची. कशी सेवा करायची? तर जीव आणि शिव हा एक समान आहे असं मानून सेवा करायची. आणि या जीवाकडून त्या जीवाला काहीतरी उपयोगी, काहीतरी त्याचं कार्य सोपं करणारं, हलकं करणारं काहीतरी देऊन त्याच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी घेणं, ही प्रक्रिया जोपर्यंत सहज स्थितीला येत नाही तोपर्यंत आपलं मन हे हरीच्या समाधीमध्ये संलग्न होणार नाही. आणि त्याच्यासाठी त्या परमानंदामध्ये आपल्याला मन लावावंच लागेल. आणि ते परमानंद कोणता असला पाहिजे? तर या जीवाकडून त्या जीवाला जी सेवा आपण पुरवणार आहे ती सेवा ही निस्वार्थपणे आणि मनोभावे पुरवायची. आता निस्वार्थपणे म्हणजे काय? आपला मोबदला न ठेवता का? तर नाही. जे बाजारामध्ये मूल्य चाललेलं आहे त्या मूल्यानुसार तुम्ही तुमचा मोबदला त्या ठिकाणी ठेवला पाहिजे, कारण ते तुमचं उदरनिर्वाहासाठीचं एक साधन आहे.
बरोबर. पण निस्वार्थ म्हणजे काय, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं शक्य असणारं चांगल्यात चांगली सेवा, चांगल्यात चांगली वस्तू, चांगल्यात चांगलं उत्पादन हे तुम्ही त्या जीवाला द्यायचं आहे. त्याच वेळेस तुम्हाला परमानंदी मन नाही ही डेफिनेशन जी आहे ती लागू पडेल. बरोबर. म्हणजे काय, त्या जीवाच्या आनंदाकडे तुमचं मन आहे. बरोबर आहे. देव कुठं आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. बरोबर. जीव आणि शिव समान आहेत असं म्हटलेलं आहे, पण प्रत्येकाच्या या देहामध्ये देव आहे. बरोबर. मग त्या देवाची सेवा करणे, त्या देवाला आनंद प्राप्त करून देण्यासाठी जे काही करता येणं असेल ते करणे, यालाच म्हटलेलं आहे की त्या परमानंदी मन ठेवणे. बरोबर आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, तुमच्याकडे रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचं त्या परमानंदात मन नाही. बरोबर आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली या 3ऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगतात की त्या परमानंदी मन लावा. मग तुमच्याकडे रिद्धी सिद्धी निधी थोडीफार कमी जास्त असली तरी हरकत नाही, पण तुमचं मन ज्यावेळेस परमानंदात असेल त्यावेळेस तुम्हाला सहज स्थिती प्राप्त होण्याकडे तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. आणि याच्याही पुढे जाऊन शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर माऊली काय म्हणता येते की ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. बरोबर आहे. म्हणजे अशा या ठिकाणी वरील 3 चरणामध्ये जे काही समजून सांगितलेलं आहे, या 3 चरणांमध्ये समजून सांगितलेल्या अवस्थेकडे ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस जे समाधान आणि जे सुख खरं आहे ते खरं समाधान आणि खरं सुख त्या ठिकाणी रमून जाईल, नांदेल, चिरकाल टिकेल. बरोबर आहे. रम्य समाधान. बरोबर. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान म्हणजे काय की ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की ते सुख आणि ते समाधान अशा या ठिकाणी निवांतपणे रमून जाईल आणि त्या ठिकाणाहून कधीच त्या समाधानाची त्या सुखाची बाहेर जाण्याची इच्छा होणार नाही. कधी तर हरीचे चिंतन सर्व काळ. मग हरी कोण, ईश्वर असेल. तुम्ही जर ईश्वराला हरी म्हणताय तर ईश्वराचं चिंतन सर्व काळ करत राहा, किंवा तुम्ही जर कर्माला हरी मानताय तर त्या कर्माचं चिंतन सर्व काळ करा. कशा पद्धतीने, तर या जीवाकडून त्या जीवाला काहीतरी फायदा चांगल्या पद्धतीने होईल, काहीतरी सेवा त्याची आपल्याकडून घडेल. अशा प्रकारे जर तुम्ही त्या हरीचं चिंतन सर्व काळ करत राहिलात तर तुम्हाला समाधी हरीची प्राप्त होईल. असं अनमोल मार्गदर्शन ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला हरिपाठातील या 13व्या अभंगामध्ये करून ठेवलेला आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण सर्व गोष्टी सांगणं तरीही माझ्याकडून या व्हिडिओमध्ये शक्य झालं नाही, पण तरीही जेवढं जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करता आला तेवढं मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ ऐकून जर तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह ज्ञान मिळालंय, काहीतरी तुमच्या जीवनात फरक होईल असं वाटतंय, असं तुम्हाला जर वाटत असेल तर या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही अपलोड करू त्यावेळेस लगेच तुमच्याकडे येईल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, बांधवांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय गुरुदेव.